आपल्या कल्याण शहरामध्ये एक प्रमुख समस्या आहे म्हणजे ती ट्रॅफिक जामची. म्हणजे महत्त्वाच्या चौकात आपण बघतो की म्हणजे सजानंद चौक घ्या, शिवाजी चौक घ्या, बऱ्याच मोठ्या प्रमाणात दररोज म्हणा ट्रॅफिक होतच असते आणि त्यात मग पार्किंगची समस्या एक मोठी समस्या उपलब्ध होते. म्हणजे अशा समस्यांवर तुम्ही जर आलात पदावर तर मग काय कराल? म्हणजे नियोजन करून ते करता येईल बरोबर. आणि आता मी तुम्हाला सांगते, मी म्हणजे जपान फॉरेनमध्ये जाऊन आले, तिथे इतकी छान सुविधा आहे. मी जर्मनी म्हणजे जवळजवळ 2/3 कंट्री फिरून आलेली आहे म्हणजे सगळे. तर मी तिकडे सगळीकडे बघितलं की ह्या समस्या अजिबात नाही आहेत. आपल्याकडे शिस्त पालन होणं गरजेचं आहे. त्यासाठी जो अधिकारी मेन असेल तो स्ट्रिक्ट आणि व्यवस्थित अनकरप्ट असेल तर हे करता येतं. इथं तुम्ही जर दुसऱ्यांचे पैसे घेतले तर तुम्हाला कोणाला काही करता येत नाही. एखाद्या पार्टीच्या जे घेतले तर त्यांनी काही केलं तर तुम्ही काही करू शकत नाही. तुम्हाला स्ट्रिक्ट राहावं लागेल आणि स्ट्रिक्ट राहिल्यावरती बरोबर शिस्त येणार आणि ते करता येईल. एवढं काही अवघड नाही आहे त्यामध्ये. फक्त इथं प्रत्येक जण असं जो तो भ्रष्टाचारातून हे होत असेल काही करू शकत नाही. तुम्ही क्लिअर असाल तर काम करू शकता. बरोबर. दुसरं म्हणजे एक आपण रस्ते बघतो जे सगळीकडे खोदलेले असतात किंवा परत बांधलेले रस्ते परत खोदतात किंवा त्यासाठी लागणारे सामान साहित्य जे काय असतं ते निकृष्ट प्रतीचं वगैरे आपण म्हणतो की जिथे पण एखादा भ्रष्टाचार होत असतो. तर मग तुम्ही याबद्दल काय एक उपाय सांगाल? की बाबा मी उपाय एवढाच सांगेन, जी तुमची टक्केवारी ठरलेली आहे किंवा जिथं जो अधिकारी असेल त्याची ही जबाबदारी आहे. तुम्ही जर पर्सेंटेज घेऊन पैसे घेतले तो माणूस या लोकांना वाटण्यात हे करतो, पैसे वाटण्यामध्ये, आणि मग ते भरून हे दाखवण्यासाठी बोगस मालाचा वापर करतो म्हणजे कमी निकृष्ट दर्जाचा. आणि त्यामुळे दरवर्षी रस्ते करायला लागतात. एकदा रस्ते बांधले की ते 10-20 वर्ष तरी मला असं वाटत नाही की त्याचा टवका सुद्धा निघू नये. मी आता बाहेर बघितलं तर इतकं सुंदर रस्ते की तिथे रस्त्यात बसून जेवावं असं वाटेल अशी परिस्थिती तिथली. मग आपल्याकडे का असं होऊ नये? जर सगळ्या जे काय असतील शासनात प्रशासनात लोक जर सगळ्यांनी जर मनापासून असं करायचं ठरवलं तर होऊ शकतं ते. तर तशी एक जर आपल्याकडे लोक आले, हे आता पैसे वाटून येणारे लोक काय करणार आहेत? गेलेले पैसे परत वसूल करायला लागणार आहेत. त्यामुळे ते काय करणार? ते करू शकत नाहीत हे काम तुमचं. मग आता आमच्यासारखे आम्ही बघतो की आम्ही उगीच याच्यात उभं राहिलो असंही वाटतं कधी कधी. कारण एका दुसरा जाऊन ते होणारच नाहीये. तर संपूर्ण टीमच जर अशी अनकरप्ट आली तर हे निश्चित होऊ शकतं.